कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। रायगड जिल्ह्यातून एकाच दिवशी 3 अल्पवयीन मुली बेपत्ता। अलिबाग रोह्यात अपहरणाचे गुन्हे दाखल। पोलिसांकडून मुलींचा शोध सुरू। रायगडमध्ये पावसाचा जोर कायम। मुख्य नद्या दुथडी भरून प्रवाहित। नद्यांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ। मुसळधार पावसाने शेतकरी सुखावले। भाताची रोपे जोमानं बहरली। शेतांमध्ये पाण्याचा साठा वाढला। शेती कामांना आला वेग। आणि पहिल्याच पावसात राजापूर शहरातील शिवसृष्टीचे नुकसान। निकृष्ट बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण। ठेकेदाराविरुद्ध कारवाईचे आदेश। पाहूया सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि रोहा तालुक्यातून एकाच दिवशी 3 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून या प्रकारामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अलिबाग तालुक्यातील वरसोली परिसरातील 19 वर्षीय मुलगी 29 जून रोजी पहाटे घरातून बेपत्ता झाली। कुटुंबियांनी शोध घेतल्यानंतर देखील ती न सापडल्याने अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला। दुसरीकडे रोहा तालुक्यातील एका 16 वर्षीय मुलीसह तिची 16 वर्षीय मैत्रीण देखील त्याच दिवशी सकाळी घरातून बेपत्ता झाल्या। दोन्ही मुली एकाच वेळी गायब झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून रोहा पोलीस ठाण्यातही अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या दोनही प्रकरणांमध्ये अज्ञात व्यक्तीने फूस लावून मुलींना पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम 137(2) अंतर्गत गुन्हे नोंदवून पोलिसांकडून मुलींचा शोध सुरू आहे। सलग घडलेल्या या घटनांमुळे रायगड जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मागील काही दिवस दडी मारलेल्या पावसाने आता रायगड जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे। हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला असून जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे कोरडी पडलेली शेते पाण्याने भरून गेली असून शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण आहे। विशेषतः भाताची रोपे चांगल्या प्रकारे बहरून तयार होत असल्याने आगामी लागवडीच्या कामांना वेग मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होते। वेळेवर झालेल्या पावसामुळे शेतीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांमध्ये नव्या हंगामाबाबत आशावाद दिसून येतोय। त्यामुळे मुसळधार पावसाने शेतीला दिलासा मिळाल्याचं चित्र सध्या रायगड जिल्ह्यात पाहायला मिळतंय। रायगड जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असून आज पावसाचा जोर रायगड जिल्ह्यामध्ये वाढलेला आहे। मागील काही दिवस दडी मारलेल्या पावसाने आता अक्षरशः जोरदार हजेरी लावली असून शेतकरी वर्ग देखील सुखावलेला आहे। रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा पुढील काही दिवस इशारा देण्यात आला असून जोरदार पडत असलेल्या पावसामुळे नद्या नाले त्याचबरोबर शेतामध्ये चांगल्या प्रकारे पाणी साचलेले। आपण पाहू शकता आज आपण शेताच्या बांधाजवळ आहोत। चांगल्या प्रकारे भाताची रोपं तरवे चांगल्या प्रकारे तयार झालेले आहेत, त्यामुळे शेतकरी वर्ग देखील सुखावलेला आहे। काही दिवसापूर्वी सुकेठाक झालेले शेत आता पाण्याने भरभरून गेले असल्यामुळे शेतकरी वर्ग देखील सुखावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। देवेंद्र दरेकर, रायगड। रायगड जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून जिल्ह्याभर मुसळधार पाऊस सुरू आहे। हवामान खात्याने पुढील काही दिवस जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला। पावसाचा वाढता जोर लक्षात घेऊन प्रशासनाने आज शाळांना सुट्टी जाहीर केली। जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत असून त्यांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होतीये। पावसाचा हा जोर कायम राहिल्यास मुख्य नद्यांच्या पाणी पातळी आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे। त्यामुळे नदीकाठच्या तसेच सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। याच परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र दरेकर यांनी। रायगड जिल्ह्यामध्ये दडी मारलेल्या पावसाने आता जोरदार सुरुवात केली असून मागील 2 दिवस रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचे जोरदार सरी बरसत आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार व अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। त्याच अनुषंगाने पावसाचा जोर कायम असून रायगड जिल्ह्यातील शाळांना काही आज सुट्टी देखील प्रशासनाकडून देण्यात आली। तसेच प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले। आपण आज पाहू शकता आपण मुख्य वाहणारी जी सावित्री नदी रायगड जिल्ह्यातली आहे ही पोलादपूर येथून वाहते। या सावित्री नदीच्या आपण किनारे आहोत। सावित्री नदीने देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये पातळी सावित्री नदीची वाढलेली असून पावसाचा जोर जर वाढतच राहिला तर रायगड जिल्ह्यातील इतर नद्यांसह सावित्री नदीला देखील या ठिकाणी पातळी भरून धोक्याची पातळी ओलांडू शकते अशी शक्यता वर्तवली झालेली आहे। रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा कायम असून प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। देवेंद्र दरेकर, रायगड।
रायगड जिल्ह्यातील पुढील काही तास अतिशय महत्त्वाचे ठरण्याची शक्यता असून हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय। या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्हाधिकारी डॉक्टर किशन जावळे यांनी आज 2 जुलै रोजी अलिबाग, पनवेल, उरण, श्रीवर्धन, म्हसळा, तळा आणि पोलादपूर या 7 तालुक्यातील सर्व शासकीय, खासगी तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। दरम्यान जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली असून अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले। संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये तसेच अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास जिल्हा नियंत्रण कक्षाशी तातडीने संपर्क साधण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे। संभाव्य नैसर्गिक आपत्ती आणि महापुराच्या पार्श्वभूमीवर 32 जवानांचे एनडीआरएफचे पथक काल रात्री उशिरा महाडमध्ये दाखल झाले। मागील काही वर्षातील आपत्तीचे स्वरूप लक्षात घेऊन पावसाळ्यात महाडमध्ये एनडीआरएफचे पथक तैनात ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे। महाड नगर परिषदेच्या दस्तुरी नाक्यावरील रमा विहार येथे या पथकाचा कॅम्प उभारण्यात आला आहे। या पथकाकडे 4 फायबर होड्या, वायरलेस संच, श्वान तसेच अद्ययावत बचाव साहित्य उपलब्ध आहे। आगामी काळात महाड आणि पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त व पूरप्रवण गावांना भेटी देऊन नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे। नदीकाठच्या आणि डोंगराळ भागातील नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ एनडीआरएफच्या पथकाशी संपर्क साधावा असं आवाहन एनडीआरएफचे इन्स्पेक्टर सुशांत शेट्टी यांनी केलं आहे। मैं अपना टीम लेके जो कि एक टीम में एनडीआरएफ का पूरा इक्विपमेंट के साथ, इसमें बोट है, ओबीएम है, हमारा जो बाकी कटिंग इक्विपमेंट्स है, सीबीआर इक्विपमेंट्स है, हमारे पास डॉग्स भी है, तो हम लेके यहाँ पे पहुँचे हुए हैं। कल शाम का हमारी टीम यहाँ पहुँच चुकी थी। अगर हम अभी सितंबर लास्ट तक यहाँ पे रहेंगे, किसी प्रकार का आपदा आती है तो मैं नागरिक को ये प्रार्थना करूँगा कि वो घबराए नहीं और हम उनका हमेशा सर्व सेवा के लिए तत्पर रहते हैं। 24/7 कभी भी जरूरत पड़ेगा हम उसी साइड पहुंचेंगे और उनका सेवा करेंगे। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मान्सूनचा जोर कायम असून गेल्या 24 तासात 85 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सततच्या पावसामुळे तालुक्यातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत, तर जगबुडी नदीची पातळी 4.60 मीटरपर्यंत वाढली आहे। तालुक्यात काही भागात संततधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले। विशेषतः ओढे, नाले आणि नदीपात्रांमध्ये मासे पकडण्यासाठी किंवा अन्य कारणांसाठी जाणे टाळावे तसेच पाण्याच्या प्रवाहाजवळ जाण्याचा धोका पत्करू नये असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। परिस्थितीवर महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे। मुंबईतील मुसळधार पावसादरम्यान साकीनाका परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मृत व्यक्तीची ओळख अस्लम शेख, वय अंदाजे 45 वर्षे अशी झाली आहे। खैराणी रोडवरील सन्मान हॉटेलजवळ मॅनहोलच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्याने त्याचे झाकण उघडे होते। त्याचवेळी अस्लम शेख यांचा तोल जाऊन ते सुमारे 20 ते 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडल्याची माहिती आहे। घटनेनंतर महापालिका, पोलीस, 108 रुग्णवाहिका आणि बचाव पथकाने सुमारे 2 तास शोध मोहीम राबवली। शोधादरम्यान त्यांची छत्री आणि चप्पल आढळून आली। अखेर पुढील मॅनहोलमधून त्यांना बाहेर काढण्यात आलं, मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं। या घटनेनंतर महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। राजापूर शहरातील पर्यटन संचालनालय महाराष्ट्र शासनामार्फत सुरू असलेल्या शिवसृष्टी या प्रकल्पाच्या बांधकामाचा काही भाग पहिल्याच पावसात कोसळल्याची घटना समोर आली आहे। या घटनेची दखल घेत राजापूर नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा ॲडव्होकेट हुस्नबानू खलिफे यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली। पाहणी दरम्यान सुरू असलेल्या कामातील काही भाग खचल्याचे तसेच बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले। संबंधितांच्या निष्काळजीपणाची चौकशी करून जबाबदार ठेकेदारावर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी नगर परिषद प्रशासनाला दिले। शासनाकडून 1 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झालेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत जिल्हाधिकारी आणि पर्यटन संचालनालय विभागाकडे तातडीने तक्रार करण्याचे आदेशही त्यांनी दिले। यावेळी नगर परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।
लांजा तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा डाफळेवाडी येथे यंदाही परसबाग उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. मागील वर्षी या उपक्रमांतर्गत विविध भाज्या आणि फळझाडांची लागवड करून शाळेने लांजा तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. यंदाही पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे मेहनत घेत परसबाग विकसित केली आहे. या उपक्रमांतर्गत टोमॅटो, भेंडी, वांगी, काकडी, दोडका, कारले आणि मेथी आदी भाज्यांची लागवड करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत शेतीची आवड निर्माण व्हावी आणि प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत असून शाळेतील विद्यार्थ्यांसह पालकांचाही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मी आराध्या. माझ्या शाळेचं नाव जिल्हा प्रयत्न प्राथमिक शाळा लांजा डाफळेवाडी. शिक्षकांनी आम्हाला भाजी लागवड करायला दिली. आम्हाला खूप आनंद होतो भाजी लागवड करायला. आम्ही ती भाजी पोषणामध्ये खातो. छोटी मुलं आनंदाने खातात. आणि तसंच आम्ही केळी, मुळा, शेवगा, भेंडी अशा भाज्या आम्ही उपलब्ध केल्या. त्यांच्यामध्ये कुठलंही केमिकल आम्ही टाकलं नाही आहे. त्या पूर्ण आम्ही आमच्या मेहनतीने केल्या आहे. धन्यवाद. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपल्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा लांजा डाफळेवाडी, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी या शाळेमध्ये आपण परसबागेची लागवड 25 जून रोजी केलेली आहे. शासन आदेशानुसार मुलांना पौष्टिक आहार मिळावा आणि पोषण आहारमध्ये भाज्यांचा वापर व्हावा या निर्देशानुसार आपल्या शाळेमध्ये आपण गेली 3 वर्ष ही परसबाग लागवड करतो आहे. यावर्षी यामध्ये आपण काकडी आहे, टोमॅटो आहे, मिरची, त्याच्यानंतर चवळी, भोपळा आहे, चिबूड आहे, त्याचबरोबर विविध प्रकारच्या पालेभाज्या आहेत, मेथी आहे, मुळा आहे, अशा पद्धतीने विविध प्रकारच्या भाज्या लावलेल्या आहेत. त्याचबरोबर झेंडूची फुलं लावलेली आहेत. आणि गेल्या वर्षीसुद्धा आणि त्याच्या आदल्या वर्षीसुद्धा आपल्या शाळेचा संपूर्ण तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे. या सगळ्या भाज्या या आपण मुलांच्या दुपारच्या पोषण आहारमध्ये वापरतो आणि त्यामुळे आपला खर्चही वाचतो आणि मुलांना अतिशय उत्तम दर्जाचं पोषण आहार आपण त्यामुळे देत असतो. त्याचबरोबर झेंडूच्या फुलातनं गेल्या वर्षी आम्ही 50 किलो ही झेंडूची फुलं आपण मिळवलेली आहेत आणि त्याचंही आपल्याला खूप मोठा आर्थिक फायदा झालेला आहे आणि ते योगदान सगळं आपण पोषण आहारासाठी वापरतो आहे. त्याचबरोबर यावर्षीचं वैशिष्ट्य असं आहे की यावर्षी परसबाग लागवड करताना गेली 2 वर्षे ही लागवड करत असल्यामुळे यावर्षी सर्व ग्रामस्थ, पालक यांना तो अनुभव होता. त्यामुळे आम्ही शिक्षकांना त्यांनी माहिती देतात 2 दिवसामध्ये या पालकांनी, ग्रामस्थांनी, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांनी सर्व रोपं आणणे, बियाणं आणणे, त्याचबरोबर वाफे तयार करणे, त्याची लागवड करणे, त्याचे व्हिडिओ तयार करणे, ही सर्व कामं ही आमच्या पालक, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय उत्स्फूर्ततेने केलेली आहे आणि आम्हा शिक्षकांना त्यातून एक चांगली प्रेरणा मिळालेली आहे. त्याबद्दल त्या सर्वांचे मी धन्यवाद मानतो. रत्नागिरी तालुक्यातील नाणीज येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद कृषी विभाग, पंचायत समिती रत्नागिरी, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपण आणि वृक्षदिंडीने झाली. यावेळी रत्नागिरी तालुक्यातील 4 सूत्री भात लागवड पीक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात बदलते हवामान आणि नैसर्गिक शेतीचे महत्त्व यावर कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर आनंद हनुमंते यांनी मार्गदर्शन केले, तर डॉक्टर एम महाले यांनी भात व नाचणीच्या सुधारित लागवड तंत्रज्ञानाची माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित शेतकऱ्यांना विविध उपयुक्त रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. महाराजा प्रतिष्ठानच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला संस्थेचे मार्गदर्शक डॉक्टर अनिकेत साटसे, जिल्हा परिषद शाळा अंबईचे मुख्य शिक्षक राहुल तुंगावकर, शिक्षिका पूजा सावंत, करीना सुर्वे आणि सुविधा सावंत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्याबद्दल संस्थेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजय गोगावले, सचिव प्रणव मापुसकर, रसाळगड संवर्धन प्रमुख वैभव सागवेकर तसेच आर्यन
नारायण मापुसकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला। नमस्कार, जय शिवराय। मी महाराजा प्रतिष्ठान गडकिल्ले संवर्धन संस्थेचा सचिव। आज महाराजा प्रतिष्ठानच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर आज आपण केलं। या शिबिराला मोलाचं सहकार्य जिल्हा परिषद शाळा अंबाई पाटीलवाडी या शाळेचं मोलाचं सहकार्य लाभलं। तुगावकर सर असतील, सावंत मॅडम असतील, या शिबिरासाठी खास डॉक्टर अनिकेत चाटे सर व पूजा सावंत मॅडम, करीना सुर्वे मॅडम यांचं मोलाचं सहकार्य लाभलं, त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो संस्थेच्या वतीने। महाराजा प्रतिष्ठान गडकिल्ले संवर्धन संस्था गेली 12 वर्ष गड संवर्धनाचं काम करते। अनेक आपण किल्ल्यांविषयी संवर्धनाचं काम केलेलं आहे। आत्ताच आपण या शिवराज्याभिषेक दिनी शिवध्वज अभियान या नावाने आपण कार्यक्रम केला आहे। गेल्या वेळेला अंध मुलांना आपण 180 अंध बांधवांना आपण रसाळगड सफर नावाने कार्यक्रम केलेला आहे। टोटली आपण स्पर्श करून आपण दाखवायचो की काय किल्ल्याचं कसं काय आहे। तुम्ही चांगले विद्यार्थी आहेत, तुम्हाला थोडी इतिहासाची आवड निर्माण व्हावी हा उद्देश आपण घेऊन अनेक आपण पुढच्या वेळेला आता एक मॅडमनं आता बोलणं झालं आहे, आपण वृक्षारोपण असेल अनेक आपण कार्यक्रम पण करणार आहोत। तुमचं मोलाचं सहकार्य लावू दे आणि आपण एक दिवस किल्ल्यांवर कुठेतरी जाऊन जेणेकरून किल्ला समजून घेण्यासाठी प्रयत्न करूया। धन्यवाद। याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।